श्री स्वामी समर्थ. सुखच हवे असा अट्टहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच आहे. जसे दुधात दही लपलेले असते, तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल. नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही, तर तेच कर्म दिव्य करण्यासाठी नामाचा आश्रय घे. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे नाव घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना तुझ्या पाठीशी. ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवला, त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल. तुला जर असे वाटत असेल की कशाला उगाच स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आता देत आहेस मला काहीच न सांगून. जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल. विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हे सरकू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत उतरव. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल. बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे, म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो. फक्त एकदाच हाक मार. सुखासाठी कुणाकडे हात पसरू नका. वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा, चांगली वेळ निश्चित येईल. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी. पण समर्थ नाम रोज स्मरावे, त्यास कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद सर्वदा. नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल, काय कमवले आणि काय जमवले कधीतरी माती मोल होईल. 2 शब्द घे मुखी, प्रेमाने जग जिंक, मग होशील तू आणि इतर सुखी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान. ही नियती आहे की हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल, तर डोळे बंद करून माझे नाम स्मरण कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधशील. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडविते. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही.
नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मलाच आपणहून गमावले. माझे सच्चे भक्त कधी कोणाला दुखावत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे. माणूस असू दे, प्राणी असू दे, ठेव समानतेचे भान. एवढे लक्षात ठेव, तेथेही स्वामी आहे हे जाण. योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडीमोल असते. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचा करावा. शोधणार असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुलाच शोधात तुझ्यापाशी येतील. तू तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडले आहे. निशंक रहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वामी म्हणतात, चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी. स्वामी म्हणतात, जी माणसं आयुष्यात तुमच्यासोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.